विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून गेली 11 वर्ष संघर्ष सुरू होता। संघर्षाची धार कुठेतरी कमी करण्यासाठी या सरकारने प्रत्येक वेळेस खोटी आश्वासने दिली। काही नेते शपथ घेतलेली होती की जर दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उरणचे आमदार त्यांनी सांगितलं की मी आत्मदहन करेन। पनवेलचे आमदार त्यांनी सांगितलं मी राजीनामा देईन। आज विमान उडान पण झालं, ना त्यांनी आत्मदहन केलं ना त्यांनी राजीनामा दिला। आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आणि आजपासून विमानसेवा तिथून सुरू झाली, परंतु मूळतः त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं म्हणून गेली 11 वर्ष संघर्ष सुरू होता। त्या संघर्षाची धार कुठेतरी कमी करण्यासाठी या सरकारने प्रत्येक वेळेस खोटी आश्वासने दिली आणि सांगितलं की दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल। काही नेते शपथ घेतलेली होती की जर दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उरणचे आमदार त्यांनी सांगितलं की मी आत्मदहन करेन। पनवेलचे आमदार त्यांनी सांगितलं मी राजीनामा देईन। आज विमान उडान पण झालं, ना त्यांनी आत्मदहन केलं ना त्यांनी राजीनामा दिला। एक खोटं सरकार आहे आणि एक खोटी लोक आहेत। परंतु आज विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू आहे। आज सर्व पूर्ण 5ही सागरी जिल्ह्यामध्ये या सरकारच्या खोट्या सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली, कारण आमच्या नेत्याचं नाव त्या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये त्याचा जन्म झाला, ज्या लोकनेते दिबा पाटील साहेबांमुळे सर्वांना सिडकोकडून 12.5% मोबदला भेटला। कुल कायद्याचे जनक ओबीसी महामंडळाचा आयोग त्यांनी आणला। पुन्हा स्त्री भ्रूण हत्या जो कानून आहे तो पूर्ण भारतभर दिबा पाटलांमुळे लागू झाला। अशा लोकनेत्याचा जन्म त्या भूमीत झाला आणि त्या भूमीमध्ये विमानतळ होते आणि त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही। प्रत्येक वेळेस खोटी आश्वासनं दिली जातात। म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी पूर्ण 5ही सागरी जिल्ह्यांमध्ये सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन निषेध नोंदवत आहेत। महापालिका निवडणूक आहे, त्या निवडणूक परिणाम होणार 100%। आम्ही सर्व भूमिपुत्रांना आव्हान करतो की ज्या खोट्या सरकारने आज भूमिपुत्रांना फसवलेलं आहे, खोटी आश्वासनं दिलेली आहेत, दिबा पाटील साहेबांच्या नावाला हरकत घेत आहेत, फक्त बोलतात लावतो म्हणून। परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक भूमिपुत्राला आव्हान करतो की यांना मतदान करू नका।